मी आमे संपतराव माने, राहणार महे, तालुका कर्वे, जिल्हा कोल्हापूर येथे शेतकरी आहे. माझा मोबाईल नंबर 81 49 84. माझा 38 गुंठे सोड पाण्यावरती असलेला आडसाली ऊस होता. हा ऊस आत्ताच कुंभी कासारी साखर कारखाना येथे तोडून गेला आहे. या ऊसाची लागवड 6 ऑगस्ट 2021 रोजी केली होती. लागवडीपूर्वी माझा संपर्क पायलट ॲग्रोचे संचालक श्री चंद्रसेन भोसले यांच्याशी आला. त्यांच्या सल्ल्यानुसार मी माती परीक्षण केले व लागवडीचे नियोजन केले. त्यासाठी पायलट ॲग्रोकडून मला लागवडीपासून काढणीपर्यंतचा आळवणी, फवारणी व एकात्मिक खत नियोजनाचा आराखडा तयार करून मिळाला. त्यानुसार सर्व गोष्टी मी कृतीला आणल्या. मधल्या काळात वादळी वाऱ्यामुळे ऊस पडला व त्याचा परिणाम ऊस वाढीवर झाला. तरी देखील एका ऊसाची सरासरी कांड्यांची संख्या ही 28 होती. तसेच एका ऊसाचे सरासरी वजन 3 किलो 410 ग्रॅम इतके भरले आहे. यानुसार माझे ऊसाचे उत्पन्न 55 टनावरून 76 टनावरती पोहोचले होते. वादळी वाऱ्यामुळे ऊस पडला नसता तर हेच उत्पन्न 86 टनापर्यंत नक्कीच पोहोचले असते असे मला वाटते. यासाठी मला पीक लागवडीपासून काढणीपर्यंत आळवणी, फवारणी व खते, कीटकनाशके नियोजनाचा एकूण खर्च हा 39,900 इतका आला. कारखान्याच्या दरानुसार मला ऊसाचे एकूण उत्पन्न 2,35,000 रुपये इतके मिळाले आहे. पीक लागवडीसाठी रोपे, शेणखत, मशागत, मजुरी, आंतरमशागत, खते, कीटकनाशके, ऊस तोडणी इत्यादी खर्च वजा जाता निव्वळ नफा हा 1,35,000 रुपये इतका मिळाला. आज रोजी माझ्या ऊसाच्या उत्पन्नात व निव्वळ नफ्यात 38% वाढ झाली आहे. या मिळालेल्या यशासाठी मला पायलट ॲग्रोचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. तसेच माझी सर्व शेतकरी बंधू व भगिनींना विनंती आहे की आपण ही पायलट ॲग्रोचे मार्गदर्शन नक्की घ्यावे आणि आपल्या शेतीतील उत्पन्नात व निव्वळ नफ्यात वाढ करावी. धन्यवाद.